नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, राज्य शासनाने दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अतिवृष्टी असेल, महापूर असेल, वादळ असेल किंवा गारपीट असेल, अशा वेगवेगळ्या अतिवृष्टी असेल, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ज्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं, अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निधीची मंजुरी दिलेली आहे. आता आपण गेल्या वेळेस देखील व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये देखील निधीची तरतूद केलेली होती. परंतु दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाने जून 2025 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, अशा शेतकऱ्यांसाठी आता त्या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे. आता त्यासाठी पुणे असेल, कोकण असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, या जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी प्रस्ताव देखील सादर केलेले होते. आता याच्यामध्ये नेमके कोणत्या विभागाला आणि कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्याला निधी मंजूर झालेला आहे. याच्यामध्ये अमरावती विभाग आहे, त्याच्यामध्ये अमरावतीला 1.19 लक्ष रुपये, अकोला आहे, अकोल्याला 211.13 लक्ष, यवतमाळ जिल्ह्यासाठी 8.40 लक्ष, बुलढाणा जिल्ह्यासाठी 1159.98 लक्ष. त्यानंतर पुणे विभागामध्ये पुणे आणि सातारा हे दोन जिल्ह्याला या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये पुण्यामध्ये 907.80 कोटी 80 लक्ष, सातारामध्ये 5.49 लक्ष. त्यानंतर नागपूर विभाग आहे, त्याच्यामध्ये वर्धा 38.87 लक्ष आणि कोकण विभागासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्याला 0.41 लक्ष, असा एकूण 43,33,31,00,000 रुपयांचा निधी हा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हे निविष्ठ अनुदान भेटणार आहे ते DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का, तसेच आपला आधार कार्ड हे बँकेला सेडिंग आहे का, हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही जी निधीची आता 23 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे, येत्या काही दिवसामध्येच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे. धन्यवाद.